गगनबावडा एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. श्रावण महिना विशेष भागमध्ये आज आपण आलेलो आहोत गगनबावडा तालुक्यातील वेतवडे या गावामध्ये. या गावचे वेगळेपण सांगायचे झाले तर या गावामध्ये अनेक वर्षापासून अविरत चालू असलेली एक परंपरा आणि तीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न. चला तर मग पाहूया काय आहे ही परंपरा. आमचं गाव वेतवडे, ग्रामदैवत भैरवनाथ आणि त्याच्या सानिध्यात असलेले हे विठ्ठल रुक्माई मंदिर. तिथं आमचं आता 98 पासून तिथं सतत पारायण, भजन, कीर्तन, सकाळ संध्याकाळ देवाची आरती असते. कुठंतरी पूर्वजांचे पुण्य आहे म्हणून ह्या गावात इथं टाळ वाजतात असं मी समजतो. मी भजन म्हणत नाही, तर मला हिची आवड आहे. आणि ही सुरुवात आमच्या पूर्वजांनी केली आहे. कवा माझ्या अगोदर 5 वर्षे त्या लोकांनी की आमच्या चुलत्या 2 होत्या त्या सारख्या पंढरपूरला जायच्या. तिने बघून सवरून ह्या आपल्या गावात आदर्श आणला आणि काड्याच्या पेटीत श्रीकृष्ण बसवून तिने जन्माष्टमी केली. तिची ही परंपरा आम्ही पुढे चालवीत आणली. त्यांचं हे नातू, त्या म्हाताऱ्यांचं नातू पंतू, मग हे आदर्श घ्यावा, गावातल्या इतरांनी देखील आदर्श घ्यावा. हे नीतिमत्तेकडे जाणारा आदर्श आहे, अधोगतीला न जाणारा असा आदर्श आहे. जसा पाण्याच्या पुरात पडलेला पोहणारा जसा पैल तेला जातो पोहून, तसा ह्या आदर्शानं, या भक्तीनं, रामनामानं आपल्या इच्छित स्थळी पोचल तो मानवदेह. तेच हे उद्दिष्ट. सकाळी एक काकडा म्हणून असतो का नाही, काकडा आरती ती 5ला चालू करतात. संध्याकाळी हरिपाठ असतो या, तो पण नेमानं हरिपाठ भजन. मला 75 चालू आहे. माझ्या अगोदर 5-25 वर्षे हे चालू आहे. ती मोजकी बोटावर मोडण्या इतकी होती, तर ती आपली ईश्वराला स्मरून होती. त्यांचा आदर्श घेत हे पुढे चालत आलंय. वृक्ष मोठं भीत आलंय, रोपट मोठं भीत आलंय. ते आता असतं का नाही, पारायण जे असतंय का नाही, ती शुद्ध वद्य प्रतिपदेपासून चालू अष्टमीपर्यंत. ते पारायणाचं संस्थापक आणि प्रवर्तक हे बोलणं ह्यांचं माझं आणि पांडू गोविंदा हे तिघांचं बोलणं झालं. मग 7 ज्ञानेश्वरा पहिल्या वर्षी बसविल्या. तो आमचा बळी सुद्धा होता. त्यात 82ला चालू केलं पारायण. 82ला पारायण चालू केलं. ते का नाही, ही लोक ही यावेळेला मनन जे काय तर त्यांचं असते कीर्तन प्रवचन, त्यावेळेला ते आपल्या ह्यातनं वाणीतनं उद्बोधन करतात जमलेल्या समाजाला. हे आता पुढल्या पिढीला घ्यायला आदर्श वाचणार असतात, कोण भजन म्हणणारे असतात, कीर्तन सांगणारे कोण असतात, असे असतात. मग समाजाला परिवर्तन देणारा मनुष्य कोण? कीर्तनकार. म्हणजे आपण भाषण करून समाजाला जसं एक मुग्ध करतो, तसा हे कीर्तनकार मनुष्य, प्रवचनकार मनुष्य वळण देतो समाजाला. आमच्या कार्यक्रमाला नाही सगळे येतात पारायणला. आणि पंढरपूरचे प्रसिद्ध भास्कर महाराज, आबा तात्यासाहेब म्हणतात ना का त्यांना, त्यांचे हे अनुयायी यवनाने ज्या वेळा मूर्ती फोडल्या का नाही, त्यावेळेला त्या विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती म्हणे हे सांगतात. आता आम्हाला काय माहीत नाही त्यातलं. त्या लोकांनी ओश्याने त्यांच्या विहिरीत दडवून ठेवल्या. ही सर्व चर्चा झाल्यानंतर त्यांच्या नित्यनियमात जो कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.